नमस्कार. सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे, जी पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात. ज्यांना पितरांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते, ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल. सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी फक्त इथे अर्पण करा काळे तीळ. पितृदोष पूर्णतः नष्ट होणार आहे आणि वर्षभर प्रगती होत राहणार आहे. तर हे काळे तीळ कसे अर्पण करायचे आहे आणि कुठे अर्पण करायचे आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सर्व पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची तिथी तुम्हाला आठवत नसेल, अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले अशा पितरांचे श्राद्ध आवर्जून करावे. सर्व पितृ अमावस्या कधी सुरू होते, तर अमावस्या तिथी प्रारंभ 20 तारखेला रात्री 12:17 सुरू होणार आहे. अमावस्या तिथी समाप्ती 21 तारखेला म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी रात्री 1:24 संपेल. उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या ही 21 सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते. सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात. हा दिवस पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पितरांसाठी काही उपाय केल्यास तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितृदेवतांना आदराने निरोप देत असतो. अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते. पितृपक्षात काळे तीळ पितरांना तर्पण देण्यासाठी वापरतात. पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितरांना शांती मिळवून देण्यासाठी याचा वापर केला जातो. असे मानले जाते की काळे तीळ आणि दर्भाशिवाय दिलेले तर्पण पितरांपर्यंत पोहोचत नाही. या तिळाचे दान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते. म्हणूनच आपण काळ्या तिळांचा हा उपाय आज करणार आहोत. म्हणजे हा उपाय तुम्ही आवर्जून सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कराच. वेळात वेळ काढून करावाच लागेल, कारण यामुळे तुम्हाला वर्षभर तुमच्या आयुष्यात बदल झालेले नक्की दिसतील. काळे तीळ वापरण्याचे कारण काय असते, तर पितृदोष निवारण करण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार काळे तीळ पितृदोष, शनिदोष आणि राहूकेतूचे दोष दूर करण्यासाठी वापरले जातात. पितरांना समाधान मिळण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. श्राद्धविधीमध्ये काळे तीळ आणि दर्भाचा वापर केल्याने पितरांना समाधान मिळते आणि त्यांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. त्याचबरोबर नकारात्मकता दूर करण्यासाठी देखील काळ्या तिळांचा उपयोग केला जातो. सर्व पाप नष्ट करण्यासाठी देखील केला जातो, अशी देखील मान्यता आहे. तर अत्यंत महत्त्वाचे हे तीळ. याचा उपाय सर्व पितृ अमावस्येला केला तर तुम्ही 15 दिवस काही जरी नाही केलेले असेल तरी तुम्ही ह्या एका दिवशी जरी उपाय केला तर निश्चितच त्याचे तुम्हाला चांगल्या प्रकारे फळ प्राप्त होणार आहे. कारण ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काही करणे शक्य नाही झाल्यास हा एकमेव असा दिवस तुम्हाला मिळतो, ज्या दिवशी तुम्ही हे सर्व काही करू शकता, उपाय करू शकता. त्यामुळे आवर्जून सर्व पितृ अमावस्येला वेळात वेळ काढून करा हे काम. तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, तुमचे कामे मार्गी लागत नसतील, खूप कष्ट आणि मेहनत करून तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, पैसा आला तरी तो घरात टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराच्या बाहेर जात असेल किंवा घरात सतत आजारपण असेल किंवा तुमचं नोकरी व्यवसायामध्ये देखील नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, व्यवसायात वृद्धी होत नसेल, तर अशा अनेक समस्या असतील किंवा सतत नकारात्मकता तुमच्या मनामध्ये येत असतील, वाईट विचार सतत येत असतील, मुले तुमचे व्यवस्थितपणे कोणतेही काम तुमचे ऐकत नसतील किंवा अभ्यासामध्ये त्यांचे मन लागत नसेल, अशा सर्व समस्या असतील तर तुम्हाला पितृदोषाचा त्रास असू शकतो. तर पितृदोष पूर्णतः नष्ट करण्यासाठी हा उत्तम काळ मानला जातो. या दिवशी काही उपाय केल्याने निश्चितच तुमचे हे सर्व दोष दूर होतील. पितृपक्षात पितरांना पाणी अर्पण करत असताना त्यात काळे तीळ मिसळले जातात.
त्याचबरोबर या काळात काळे तीळ, जव आणि तांदूळ याचा वापर करणे चांगले मानले जाते असे धर्मशास्त्रात सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. पितरांच्या समाधानासाठी 1 मूठ काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे करण्याची प्रथा देखील आहे, त्यामुळे तुम्ही हे देखील आवर्जून करावे. भगवान श्री विष्णूंच्या घामापासून तिळाची उत्पत्ती झाली होती असे सांगण्यात येते. त्यामुळे तुम्ही याचा वापर केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील आणि पितृपक्षामध्ये किंवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी याचा वापर केल्यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे निश्चितच आशीर्वाद प्राप्त होतील आणि विष्णूंच्या आशीर्वादासोबतच माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कारण देवतांचे आशीर्वाद मिळाले आणि पितृदेवतांचे आशीर्वाद मिळाले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. श्राद्ध कर्म करत असताना खूप महत्त्वाच्या काही गोष्टी असतात, त्याशिवाय श्राद्ध कर्म पूर्ण होत नाही आणि त्याचा स्वीकार देखील होत नाही असे पुराणात सांगितले गेले आहे. पितृपक्षाच्या काळात काळे तीळ आणि दर्भ याचे खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की पितृतर्पणात या 2 गोष्टीचा वापर करणे खूप आवश्यक मानले जाते. काळे तीळ आणि दर्भ याशिवाय पाणी पितरांना पोहोचत नाही असे देखील सांगितले गेलेले आहे. 12 पुराणाच्या 13व्या अध्यायात सांगितलेले आहे. स्वतः पितरांनीच असे म्हटले आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरिबाला भोजन देऊ शकत नाही, तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून 1 मूठ काळे तीळ दान करेल तर त्याच्या पितरांना समाधान मिळेल. याशिवाय तुम्ही एक उपाय असाही करू शकता. पितृपक्षात स्नान केल्यानंतर 1 तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे व त्यामध्ये 7 काळे तीळ टाकायचे आहे आणि पितरांचे स्मरण करत दर्भ असणाऱ्या हाताद्वारे जल अर्पण करायचे. असे केल्यास पितरांना आनंद मिळतो आणि तसेच ते संततीला आशीर्वाद देखील देत असतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला असणे अत्यंत महत्त्वाचे असते. पितृपक्षात तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करत असताना त्यांना भोजन देता तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा. पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात. जर तुम्हाला या 15 दिवसामध्ये हे करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. धार्मिक मान्यता अशी आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती देखील मिळते. एवढे महत्त्व काळ्या तिळाला आहे. जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर 16 दिवसाच्या श्राद्ध कर्मात सतत तीळ दान करणे आवश्यक आहे. यामुळे पितृदोष दूर होतो. काळ्या तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारांमध्ये केला जातो. काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी देखील आहे. त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ मानले जाते. तर या तिळाचे अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. सकाळी देवाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला 1 तांब्याचा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. दक्षिण दिशेला हे पाणी तुम्हाला पितृदेवतांच्या नावाने अर्पण करायचे आहे. यामुळे पितृदेवता प्रसन्न होत असतात. यासोबतच अजून एक तुम्हाला उपाय करायचा आहे. तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर तिथे तुम्हाला थोडेसे काळे तीळ आवर्जून अर्पण करायचे आहेत. कारण पिंपळाच्या झाडामध्ये पितृदेवता निवास करत असतात आणि साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा देखील त्यामध्ये वास असतो. त्यामुळे इथे काळे तीळ अर्पण केल्याने तुम्हाला देवांचा आणि पितृदेवतांचा दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल. दिवसभरात कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला थोडेसे तीळ टाकलेलं पाणी अर्पण करायचं आहे आणि एक तुम्हाला तिथे दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. मातीचा किंवा कणकेचा दिवा घ्या. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून त्यामध्ये मोहरीचे तेल टाका. ते नसेल तर तुम्ही जे पूजेसाठी वापरता ते तेल टाकले तरीही चालेल आणि हा दिवा 1 तांब्याभर पाणी आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकून तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे आणि पिंपळाजवळ हा दिवा लावून तुम्हाला तेथे हे जल अर्पण करायचे आहे. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला तो दिवा तुम्ही पितृदेवतांच्या नावाने लावत असाल तर तिथे तुम्हाला थोडेसे काळे तीळ दिव्यामध्ये देखील टाकायचे आहेत. उपाय करत असताना पिंपळाच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा नाही आहे. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. साधे सोपे पण प्रभावी उपाय आहेत. आवर्जून करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.